लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा अद्वैत आणि कलाची नोकझोक त्यांनी छान दाखवली आणि यावेळेला म्हणी सहित दाखवली आहे बरं का. सुरुवातीला तर आपण बघतोय कला अद्वैतसाठी ते नर्स बनून आली आहे हे दाखवलंय त्यांनी, पण आता त्यांच्या पण लक्षात आलंय बरं का प्रेक्षकांनो की आता हॉस्पिटल मधला सीन जरा जास्ती रटाळ झालाय, म्हणून त्यांनी थोडक्यात आटपलाय हा. आता या अद्वैतला ठसका लागलेला असतो तेव्हा कला नर्स बनून त्याला पाणी बिणी पाजते, त्याची काळजी घेते आणि आता त्याला व्यवस्थित झोपवते आणि बोलता बोलता तिच्या तोंडात येत असतं चा, पण मग म्हणते सर तुम्ही झोपा हा आता. आणि आता तो झोपल्यानंतर ती विचार करते, चांदेकर मी कोण लागते रे तुझी, तू कोण लागतोस माझा, आपलं काय नातं आहे, हे सगळं कशासाठी करते मी, आपलं नातं तरी काय आहे, तू माझ्या आई बाबांसाठी माझ्या दुकानासाठी इतकं का केलंस, आपण एकमेकांचे आहेत तरी कोण हे मला कळत नाहीये. साध्या सरळ शब्दात म्हणायचं ना हम आपके है कौन इतकं कशाला पल्ला बोलायचं. असो, पण आता फार छान दाखवलंय बरं का पुढचा भाग. आता इकडे सगळ्यांचं चहा पाणी चालू आहे घरी. रजनीताई चहा देत असतात आबांना. आबा म्हणतात चहा एक नंबर, सकाळ सकाळ चहा घेतला ना चांगला की दिवस छान जातो. माझा पण आत्ताच चहा झाला बरं का मंडळी. मग या रजनीताई म्हणतात अहो मी नाही केला चहा, संगीताताईंनी केलाय, कलाच्या हाताला त्यांच्यामुळेच चव आहे. आता तेवढ्यात कलाची आई येते तिथे आणि म्हणते चहा फक्कड झाला बरं का विहीनबाई. आता या कलाच्या आई रजनीताईंना आग्रहाने तिथे बसवतात खाली आणि छान आयता वायता चहा देतात. घ्या बरं चहा, काल खूपच दगदग झाली तुमची, आता तिकडनं आलाय रॉकेट. रॉकेट मस्त गाणं म्हणत असतं बरं का प्रेक्षकांनो. काय सांगू राणी मला गाव सुटना, दाजी आले माझे मला गाव सुटना आता या हसायला लागतात आणि म्हणजे या कलाच्या आई म्हणतात काय रे रॉकेट काय चाललंय तुझं. आता रॉकेट म्हणतो सरी सरी, अगं ए मावशे तू या घरात आहेस ना त्यामुळे मला हे घर आपलंच वाटतं बघ. आबाजी बी हसायले बघ, अगं त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुला कशाला प्रॉब्लेम आहे, माझं गाणं आवडलं ना तुम्हाला आबाजी. मग आता हे आबा म्हणतात अरे रॉकेट ठीक आहे आवाज छान आहे तुझा. रॉकेट म्हणतो बघ मावशे माझ्या आवाजाचं कौतुक करायला ते. संगीताताई म्हणतात जावई बापूची खोली साफ केली का तू. आता रॉकेट म्हणतो ईशा आहे का मावशे, अशी बघ सपाट चकाचक करून टाकली, साफ करून टाकली. हे बघ आता दाजी आले ना घरी की त्यांना प्रश्नच पडल आरसा जमिनीवर आहे का भीतीवर आहे आता मला बघितल्यावर तर असं काही जाणवलं नाही बरं का. आता रॉकेट म्हणतो बघ मावशे जाऊन बघ वर, अगं लई साफ केलंय सगळं. आता सोहम त्याच्याच भाषेत त्याच्याशी बोलतो, अरे रॉकेट काय साप बीप काम करतो तू मला माहितीये ना, पण काय गाणं बिनं शिकव रे मर्दा मला, काय गाणं म्हणायला रे तू जगात भारी. आता रॉकेट म्हणतो अये मावशे अगं सोमराव तर तुझ्यासारखंच बोलू लागले, जगात भारी बिरी एकदम. ये मावशे अगं तू तर व्हायरल झालेस की इथं आल्यापासून. संगीताताई म्हणतात ये मेल्या काय वंगाळ बोलतोय आबाजींच्या पुढं, गब्बस की. आता रॉकेट म्हणतो अगं व्हायरल म्हणजे समध्यान पुढं अशी पसरू लागली तू ते आता संगीताताईंना ऑड वाटतं आणि त्या म्हणतात मेल्या लई पसरतोयस ना इथे आणि ते तुला वटणीवर. आता छान एक कॉमेडी सीन त्यांनी दाखवलाय. आता संगीताताई त्याला त्या कुंचानेच मारत असतात त्यामुळे आबा आणि सोहम सगळेच हसायला लागतात. सोहम म्हणतो काय सॉलिड आहे ना हा. आणि आता रजनीताई म्हणतात हो सोहम पण कुठल्या कामाला नाही म्हणून म्हणत नाही बरं. आबा म्हणतात हो ना कायम हसतमुख असतो हा पोरगा. आता आला बाबा अद्वैत डिस्चार्ज होऊन घरी. आता उतरत असतो तो गाडीतनं तेव्हा त्याला थोडीशी चक्कर येते, पण हा पठ्य कबूल करतो का याचं दुखतं म्हणून. यानं एवढा आव आणलाय ना आज, अरे 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 विचारू नका, मजा आली बघायला. आता ही कला पटकन त्याचा हात धरते आणि म्हणते ओकेस ना. आता या सरोजला ते खटकतं ना, या सरोजने एक विचित्रच तमाशा केला बाबा आज बरंच दाखवलंय त्यांनी. आता त्या कलाचा हात झटकते ती आणि लगेच स्वतः अद्वैतचा हात हातात घेते आणि म्हणते चल अद्वैत चल आपण आज जाऊ. आता कला ते फाईल वगैरे घेऊन मागून आली आहे आणि आता सरोज अशी घरात प्रवेश करते आणि म्हणते आबा आलो आम्ही. आता आजोबा म्हणतात अरे आला रे माझा अद्वैत. सोहम पटकन त्याला सावरायला जातो. सोहम आणि सरोज दोघेही जण अद्वैतला असे हात धरून आत आणतात. अद्वैत आता तिथे हॉलमध्ये बसलाय आणि छान जरा हशा पिकलाय बरं का. आता ही रजनीताई म्हणतात मी पाणी घेऊन येते हा चांगला अद्वैतसाठी. आता आजोबा म्हणतात चांदेकरा काय म्हणताय तब्येत पाणी. अद्वैत म्हणतो आबा मी बरा आहे, थोडं वीकनेस आलाय. आजोबा म्हणतात ए अद्वैत वीकनेस काही नसतो बरं का. आता सोहम म्हणतो म्हणजे काय आबा खरंच आहे की.
हो आबा, आत्ता एखाद्याचा फोन येऊ द्या ऑफिसमधून, लगेच झापायला लागेल की नाही बघा सगळ्यांना. अद्वैत म्हणतो, काय रे सोहम, काय पण बोलतोस, मी कधी झापतो कोणाला? सोहम म्हणतो, नाही रे बाबा, तू कुठे झापतोस, तू तर सगळ्यांशी प्रेमाने बोलतोस, पण तुझा आवाज ऐकून सगळ्यांना वीकनेस येतो ना, त्याचं काय? रजनीताई आता त्याला पाणी देतात. आजोबा म्हणतात, सोहम चिडवू नकोस आता अद्वैतला, त्याला जरा बरं होऊ दे, मग चिडव की त्याला. सोहम लागतो हसायला. आता या रजनीताई म्हणतात, किती लाडवलेत तुम्ही या शेंडेफळाला. रजनीताई अद्वैत जवळ जाऊन म्हणतात, अद्वैत आता लवकर बरं व्हायचं बरं का, तू असा अंथरुणाला खेळलेला बघायची आम्हाला सवय नाहीये. आता या संगीताताई पण तिथेच आहे. आता हा अद्वैत म्हणतो, काकी अगं मी बरं आहे ग, मला काही झालं नाही. आता आजोबा म्हणतात, बरं आता गप्पा टप्पा पुरे झाले, आता इथे बसू नको बरं अद्वैत जास्ती वेळ. कला, अद्वैतला घेऊन जा त्याच्या खोलीमध्ये. आता कला म्हणते, हो आजोबा घेऊन जाते. आता सोहम पण त्या धरत असतो त्याचा हात. मग आता सरोज लगेच मध्ये पडत म्हणते, कशासाठी आबा, त्याला खाली राहू द्या ना, त्याला काय हवं नको मला बघता येईल, माझं लक्ष राहील ना त्याच्यावर. आता जेवायला खायला त्याला प्रत्येक वेळेला जिने वर खाली करावे लागतील ना, म्हणून म्हटलं राहू देत त्याला खाली. आजोबा म्हणतात, अगं सरोज, पण त्याला त्याच्या खोलीशिवाय झोप येत नाही ना दुसरीकडे, आणि तिथेच त्याला झोप लागेल व्यवस्थित, त्याचा आराम होईल. अद्वैत म्हणतो, अगं आई आबा बरोबर बोलताय, मी माझ्याच खोलीत कम्फर्टेबल फील करेल ना. सरोज म्हणते, अरे असं काय करतोस अद्वैत, मला तुला म्हणजे तुझी मदत करता येईल ना, मला तुला काही लागलं सवरलं तर देता येईल पटकन खालच्या खाली. आता या अद्वैतने सरोजचा पचका केलाय जबरदस्त. अद्वैत म्हणतो, अगं आई तू कशाला त्रास करून घेतेस, ही आहे ना खरे, ही घेईल ना माझी काळजी. अद्वैत असं बोलल्यानंतर रोहिणी अद्वैतकडे बघतच राहते. अद्वैत पुढे म्हणतो, माझी जी अवस्था आहे ना ही तिच्यामुळेच झाली आहे, हिलाच घेऊ दे माझी जबाबदारी, माझी सेवा हीच करणार. आता आबा अद्वैतकडे बघतच राहतात. आता हा अद्वैत सोहमला म्हणतो, अरे सोहम तू म्हण ऐकलीस का, करावं तसं भरावं. तेव्हा सोहम म्हणतो, हो मला माहिती आहे रे, त्याचं इथे काय रे दादा. आता अद्वैत म्हणतो, अरे आहे बाबा, आता इथून पुढे तुम्ही एक एक म्हणी ऐका फक्त प्रेक्षकांनो. आता ही कला अद्वैतला काही बोलूच देत नाही पुढे आणि म्हणते, सर सलामत तो पगडी 50, अशी म्हण ऐकलीस का तू सोहम? चांदेकर चला आराम करा आता तुम्ही. आता सोहम म्हणतो, हो आबा, अहो हे म्हणी का खेळताय. त्यावर आजोबा म्हणतात, अरे बाबा अशीच एक प्रसिद्ध म्हण आहे, म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, असं आहे या दोघांचं. सोहम म्हणतो, आबा तुम्ही पण म्हणी खेळताय का? आता बघा, आता कला म्हणते, जाऊया का आपल्या खोलीत. आता अद्वैत म्हणतो, माझ्या खोलीत म्हण. आता कला म्हणते, बरं रे बाबा तुझ्या खोलीत, चलणारेस की नाही आता, चल. आता अद्वैत लगली मस्तपैकी असं राजेशाही थाटात त्या कलाला हात देतो. मस्त सगळे लाड कौतुक त्यानं पुरवून घेतलेत सगळ्यांकडनं बरं का. भारी दाखवला याचा एपिसोड. कलाचा हात धरतो तो आणि आता हळूहळू असे दोघे जण त्यांच्या खोलीत जात असताना सरोजला बाई कसं तरी झालंय. रोहिणी आता ते दोघे जण खोलीत गेल्यावर अशी बघायला लागते. आता तिने पुन्हा एकदा सरोजला लावालावी केली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, कलाने अद्वैतला सुखरूप व्यवस्थितपणे खोलीमध्ये छान नीट व्यवस्थित झोपवलंय, त्याला पाणी बिणी दिलंय, असं एक छोटंसं त्यांनी सध्या इतकंच दाखवलं. आणि आता ही कला त्याला छान सेटल करते आणि खाली येते. अद्वैत असं छान त्याच्या पलंगावरती आता निवांत झोपलेला आहे. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन तर त्यांनी भयंकरच दाखवलाय. आता ही कला खाली येते अद्वैतसाठी म्हणून कॉफी करायला. सरोज गरम पाणी करत असते. कला सरोजला म्हणते, राहू द्या ना सरोज मॅडम, मी करते ना, द्या. आता ती सहज म्हणते सरोजला, पण आता सरोज खूप ओरडते तिच्यावर. तुला लग्न झाल्यापासून सांगते मी, माझ्या मुलाच्या आसपास फिरकू नको, तुला कळत नाही का, किती निर्लज्ज आहेस ग तू, चल चल तिकडे. आता या कलाचा हात धरते ती आणि लोटते तिला आणि म्हणते, एक नंबरची निर्लज्ज पोरगी आहेस तू. आबांना तिचं वागणं, सरोजचं वागणं अजिबात आवडत नाही. बिचाऱ्या या संगीताताई तर तोंडालाच हात लावून घेतात. आता ही सरोज म्हणते, उपऱ्या आहात तुम्ही दोघी जणी आमच्या घरामध्ये, भिकाऱ्याला हकललं ना तर पुन्हा येत नाही त्या दाराशी तो, पण तुम्ही दोघी जणी गोचिडी सारख्या चिकटल्यात चांदेकरांच्या घराला. कला, खरे माझ्या मुलाची काळजी घ्यायला माझी मी समर्थ आहे, तुझी सावली पण पडू देणार नाही मी माझ्या मुलावर. आता आजोबा म्हणत असतात, सरोज बाई जरा शांत होते का. आता सरोज आबांना पण उलटून बोलते आणि म्हणते, आबा एक शब्द पण बोलायचा नाही तुम्ही, अद्वैत माझा मुलगा आहे, त्याच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ना ते फक्त मी ठरवणार, आमच्या दोघांच्या मध्ये कोणी एक शब्द पण बोलायचा नाही, आमच्या मायलेवकांच्या मध्ये. आता असं बोलल्यानंतर ही रोहिणी बघतच राहते, बापरे काय अवतार आहे या बयाचा.
आता प्रेक्षकांनो ही सरोज लागली ताड 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 लागली ती कॉफी करते आणि त्या अद्वैतच्या खोलीत जाते, पण अद्वैत तिचा अपमान करतो ना. कला सरोजकडे काहीशी अशी बघते, बाई काय आता किती दिवस सहन करायचंय मला. तिच्या आईकडे बघते बरं का. आता तिची आई तिला म्हणते शांत राहा पोरी, काही होत नाही. आता संयमाचं फळ तिला कधी ना कधी मिळेल हे मात्र खरं आहे. आता सरोजने लागली कॉफी बिफी केली आणि अद्वैतच्या खोलीत घेऊन गेली आहे. अद्वैतच्या खोलीत ही जाते आणि हिच्या मागे मागे पुन्हा रोहिणी पण जाते. आता अद्वैत त्या बाथरूमला गेलेला असतो बहुतेक. आता सरोज तिथे ठेवून देते कॉफी आणि विचार करते हे काय तमाशा लावलाय यांच्या खोलीत. त्या कलाची साडी दिसते सरोजला. आता अद्वैत आलाय बाथरूम मधनं. सरोज म्हणते ये ये बेटा ये इथे बस. आता मी आलीये ना, आता तुझं सगळं मीच बघेल. आता अद्वैतचा हातबीत धरते सरोज, त्याला खाली बसवते. आता रोहिणी बघत असते मागून, म्हणजे तिच्या अद्वैतच्या खोलीच्या बाहेरून, आणि विचार करते ही सरोज म्हणजे लवंगी फटाक्याची माळ आहे. एकदा का ठिणगी लावली की तडतड 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 उडत राहते. लावू का ठिणगी, काय करू असा विचार ती बाहेर उभं राहून करतेय. अद्वैतचा हात थोडा कन्हारलेला असतो. तेव्हा सरोज म्हणते अरे बेटा त्या सलाईनमुळे तुझा हात दुखत असेल, तू एक काम कर थोड्या वेळ आराम कर आणि काही लागलं सवरलं ना तर मला फोन कर. मी आहे खाली. म्हणजे ही खाली असणार, तो वर असणार. जेव्हा याला लागलं तेव्हा त्यानं फोन शोधायचा, मग या सरोजला फोन करायचा. काय प्रेक्षकांनो, मोठं घर आणि पोकळवासा म्हणतात ना, काहीसा असा प्रकार आहे यांच्या घरामध्ये. तर आता अद्वैत काहीच बोलत नाही आणि ती कॉफी घ्यायला जातो. तो त्याला असं वाटतं ती कॉफी कलानेच केली आहे. सरोज ती कॉफी ठेवून निघून जात असते खोलीतनं. आता हा अद्वैत ती कॉफी पितो आणि म्हणतो शी कोणी केली ही कॉफी, खरेला करायला काय झाली होती कॉफी, शी किती घाण कॉफी बनवली आहे ही. आता रोहिणी ते ऐकते. आता सरोज ते ऐकून न ऐकल्यासारखी करते आणि त्याच्या खोलीच्या बाहेर पडते. पण रोहिणी म्हणते बघितलं का तू, अगं सरोज वहिनी त्याला खरेच्या हातची कॉफी हवी आहे. तू एवढी कॉफी केली त्याची काहीच किंमत नाहीये अद्वैतला. आता मला काही कळेनासच झालंय वहिनी, अद्वैतचं कलाशिवाय पान हलत नाही का कलाने स्वतःच्या सवयीचा गुलाम बनवून ठेवलंय अद्वैतला. आता सरोज काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो. आता हा सीन जरा मला ऑड वाटला. म्हणजे मगाशी सरोज वाटेल तसं बोलत होती कलाला आणि आता लगेच चुपचाप येते आणि म्हणते म्हणजे खाली येते ती आणि म्हणते अद्वैतला कॉफी हवी आहे, कॉफी कर त्याच्यासाठी. आता ही कला तिथेच असते किचन मध्ये आणि आता या म्हणजे त्या कलाची आई म्हणते कर ना ग कॉफी, जावाई बापूंना कॉफी पाहिजे ना. त्या जिन्यावरूनच सांगते सरोज की अद्वैतला कॉफी हवी आहे, त्याला कॉफी नेऊन दे. आणि आता ही रोहिणी सुद्धा कलाकडे अशी बघत राहते आणि विचार करते कितीही ठरवलं ना मी तरी कला अद्वैत कलावर अवलंबून आहे. या दोघांना वेगळं करायचं असेल ना तर या दोघांना एकमेकांच्या सवयीपासून लांब ठेवलं पाहिजे. यांना सवयच झाली एकमेकांची, या दोघांना लांब केलंच पाहिजे. आता या संगीताताई म्हणतात अगं ऐकलं नाही का काय बोलल्या त्या, काफी करणं पटकन, जावाई बापूसनी नेऊन दे. झालं. आता ही कला कॉफी द्यायला म्हणून वर जाते तेव्हा अद्वैतच्या तोंडाचा पट्टा चालू होतो. जरा वेळ आराम केलाय ना त्याने, आता त्याच्यात जरा ताकद आली आहे. आता अद्वैत कलाला टोमणा मारतो. आधी तो कॉफीचा मग घेऊन टाकतो हातात आणि मग म्हणतो अरे कोणासाठी किती केलं ना तरी कोणाला काही फरक पडत नाही. काही लोक सेल्फ सेंटर्ड असतात. ती म्हण आहे ना, कुठली म्हण आहे ती, काय म्हणतात, गरज सरो आणि वैद्य मरो, तसं झालंय ते. परफेक्ट सूट होतं काही काही माणसांवर हे. आता कलाला तो टोमणा लागतो आणि कला म्हणते लेकी बोले सुने लागे अशी म्हण आहे चांदेकर, त्यामुळे लोक म्हणू नको, सरळ सरळ सांग ना मला टोमणा मारतोयस ते. आणि तसंही तुझ्या खोलीत आलायस तू, तुझ्या बेडवर आहे, आता बस की जरा शांत. आता अद्वैत म्हणतो कळतोय ना तुला माझा टोमणा, मग एक्सेप्ट कर ना की तू तशीच आहेस म्हणून. त्यावर कला त्याला उत्तर देत म्हणते अरे बाबा तू चांदेकर आहे, द चांदेकर, तूच सांग ना तशी आहे म्हणजे कशी आहे, जे काही आहे ते स्पष्ट बोलावं चांदेकर. आता अद्वैत म्हणतो अगं खरे एवढी हुशार आहेस तू, त वर्ण ताकभात ओळखता येतो तुला, मग तुला एवढी साधी गोष्ट कळू नाही लागली का. आता कला म्हणते नाही रे बाबा मला कळतं त वर्ण ताकभात असतं ते, पण तुमच्या घरात त वर्ण ताकभातच आहे हे कशावरून, नाही म्हणजे तुम्ही कधी काय बोलाल आणि काय नाही कोणाच ठाऊक असतं बाबा. तसंही मी द चांदेकर सारखी द खरे नाहीये. आता अद्वैत म्हणतो तुझे ना स्वतःबद्दल प्रचंड गैरसमज आहे खरे,
आता कला म्हणते, माझे तर आहे गैरसमज जे आहेत ते, पण तुझे जरा जास्ती गैरसमज आहेत चांदेकर. खाली केवढं बोलत होतास रे, किती बडबड करत होतास. कला आता तिचं तोंड वाकडं करत म्हणते, हे खाली सांगत होता जे काही झाले ते खेळीमेळी झाले, असं कुठे आहे का? मी काय केलं रे तुला? जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय असं काही पण काय सांगत होतास चांदेकर तू खाली. आता अद्वैत म्हणतो, हो मी काही खोटं नाही बोललो, तुझ्यामुळेच झालंय. आता अद्वैत उठायला लागतो तेव्हा त्याला लागतो जोरात ठसका. कला म्हणते, कसं कसं करतोयस रे तू चांदेकर, ऐकतच नाही तू माझं. याला म्हणतात अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. आता अद्वैत म्हणतो, काही झालेलं नाहीये मला. आता तो पुन्हा गादीवर खाली पडतो बर का. आता कला हसते आणि म्हणते, असू दे असू दे. अद्वैत चिडतो आता, कारण त्या कलाची साडी त्याच्या डोक्याभोवती गुंडाळली जाते पडल्यावर. आता अद्वैत म्हणतो, काय असू दे असू दे, 2 दिवस मी घरात नव्हतो तर किती पसारे करून ठेवलेस तू खोलीमध्ये. आता कला म्हणते, थांब जरा. आता ती अद्वैतच्या डोक्याला हात लावते. अद्वैत म्हणतो, काय करतेस खरे? आता कला म्हणते, बाबा तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यामुळे? अरे आपणच केलं ना त्या दिवशी हे सगळं. अद्वैत म्हणतो, मी नाही केलं, तू केलं त्या दिवशी हे सगळं. त्या दिवशी दोरी बांधलीस आणि इथे पडदे लावले. तुला सांगत होतो मी डिस्चार्ज बघून, म्हणजे मी असं करू नको, मी डिस्चार्ज होऊन घरी आलोय ना, हे असे पसारे बघून मला त्रास होतो ना. आता कला चिडते आणि म्हणते, बाबा थोडासा श्वास घे, दीर्घ श्वास घे. आता अद्वैत तिचं ऐकत दीर्घ श्वास घ्यायला लागतो आणि म्हणतो, घेतला श्वास. आता कला म्हणते, अरे बाबा आता पुढचं वाक्य बोल. 2 वाक्यामध्ये जरा श्वास घेणं गरजेचं असतं चांदेकर. काय चेहरा बघ तुझा किती लाल झालाय. आता अद्वैत तिच्यावर अजून चिडतो आणि म्हणतो, तू माझ्या रूम मध्ये का पसारा करून ठेवलायस खरे? आता कला म्हणते, अरे बाबा तुला 4 पावलं चालता येत नाही, जीभ बरी चुरू चालते तुझी. अद्वैत आता खूप चिडतो आणि आता तो जबरदस्त वाक्य बोलतो जे मला फार आवडले आज वाक्य. तो म्हणतो, खरे लक्षात ठेवायचं, जखमी झालेल्या वाघाला आणि पसाराने इरिटेट झालेल्या चांदेकरला कधीही डिवचायचं नसतं. आता कला म्हणते, अरे बाबा चुकलं रे माझं, चुकलं. अद्वैतला आता बोलता बोलता लागलाय दम. आता कला म्हणते, काय ये जरा शांत बस ना, ठीक आहे ना, कळलं ना. आणि ही जी चिकटपट्टी लावली आहे ना इथे आपण अंथरुणावर, ती तुझ्या तोंडाला लावली असती ना तर बरं झालं असतं. निदान तुझी एवढी बडबड ऐकावी नसती लागली मला. अद्वैत चिडत म्हणतो, माझी रूम आणि माझ्यावरच दादागिरी, माझी बिल्ली मलाच म्याव. कला म्हणते, बाबा मी काही तुझी बिल्ली वगैरे नाही. काय चाललंय तुझं सकाळपासनं? वाक्प्रचार काय वापरतोयस, म्हणी काय म्हणतोयस? बरं नाहीये ना तुला? आजारी व्यक्तीसारखं वाग ना जरा. आता अद्वैत तिला म्हणतो, आहे ना मी आजारी. हे बघ डोळे बघ, खरे डोळे बघ. प्रेक्षकांना तुम्हाला तो पिक्चर आठवेल, तो बाबा लगीन डोळे बघ डोळे. तो पिक्चर मला आठवला या क्षणाला. आता कला म्हणते, मी नाही बघणार तुझ्या डोळ्याचं. अद्वैत तिला म्हणतो, अगं बाई मी तुला दाखवतोय, बघ माझे डोळे, नॉर्मल आहे मी अगदी. आणि आता अद्वैत कलाला पद्मासन घालून दाखवतोय आणि म्हणतोय, बघ मी दाखवतोय तुला किती नॉर्मल आहे मी, बघायचंय का तुला? आता हे सगळं करताना खरं तर त्याला दम लागतोय, पण त्याला असं दाखवायचंय कलाला की तो किती स्ट्रॉंग आहे. अद्वैत आता ते पद्मासन घालून तिला झोका पण खेळून दाखवतो त्या पद्मासनासहित. कला म्हणत असते, चांदेकर डोक्यावर पडलायस का, लागेल ना तुला. आता अद्वैत म्हणतो, मला काही झालेलं नाहीये, मी तुला पळून दाखवू का? कला म्हणते, बाबा आता शांत बसणार आहेस का तू? चुपचाप बस इथे. आता ना तुला खरं तर बांधून ठेवायला पाहिजे, आलेच मी. आता हा पुन्हा लहान लेकरासारखा तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, नाही मी नाही जाऊ देणार तुला. आणि तिच्या अंगावर पडतो. आता कला चिडते आणि म्हणते, चांदेकर काय चाललंय तुझं? काही वेडाबिडा झालायस का? आधी गळ्यात काय पडलास, आता वाक्प्रचार काय वापरतोयस? जरा आजारपणामुळे रोमॅन्टिक झाला की काय तू? आता अद्वैत तिचा हात धरतो आणि आरशासमोर आणतो तिला आणि म्हणतो, हे बघ तोंड बघ आरशामध्ये स्वतःचं, तुझ्यासोबत आणि रोमॅन्टिक, चल तोंड बघ आरशात स्वतःचं. आता असं म्हणताना तो वळतो. वळल्यानंतर त्याचा काहीतरी हात का पाय काहीतरी अडकतो बाबा, असे काहीतरी आपलं ते दाखवायचं म्हणून दाखवतात. आणि आता काहीशी अशी दोघांची रोमॅन्टिक पोज त्यांनी दाखवली आहे. कला आता त्याच्याकडे बघते आणि चिडायला लागते, आधी तर मला कला मंजुलिका सारखीच दिसली. असो तर असा हा शेवटचा भाग मजेशीर होता.
छान वाटला ना तुम्हाला ऐकायला? कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि खूप साऱ्या प्रेक्षकांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि आज मतदान करायला अवश्य जा, मी पण जाणार एक रिव्ह्यू झाल्यावर. तर पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की ही कला अद्वैतचं नाक दाबून त्याला औषध पाजतीये अगदी लहान लेकरासारखं, आणि त्याला म्हणत असते, आई नैनाताईला अशीच औषध पाजायची, दाखवू का तुला कशी पाजायची? आणि त्याचं नाक दाबून त्याला औषध पाजत असते. आता कलाची आई तिला समजवते, ए पोरी, अगं कोणात चांगल्या गोष्टी असतात, जशा तुझ्यातही काही वाईट गोष्टी आहेत तशा त्यांच्यातही असतील ना जावई बापू मध्ये, तू आता मान्य कर. कला म्हणते, मी काय मान्य करू? आता त्या म्हणतात, तुझी आणि जावई बापूची गाठ अंबाबाईने बांधली आहे, तू आता मान्य कर. ही गाठ स्वर्गातून बांधली गेली आहे, आता ही गाठ मी सुटू देणार नाही आणि सैलही पडू देणार नाही. मी आहे ना तुझ्यावर लक्ष ठेवायला. छान दाखवलाय पुढचा प्रोमो सुद्धा प्रेक्षकांनो. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय, आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा प्रेक्षकांनो. यानंतर घरोघरीचा रिव्ह्यू देणार आहे मी, तो माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.